हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात ऑफिशियल अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, ऑफिशियल किंवा महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। 10वी 12वी परीक्षा यावेळी लागणार कठीण निकाल, महाराष्ट्र बोर्डाचे बारीक लक्ष। या ठिकाणी न्यूज बघू शकता, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क। वाढत्या महागाईमुळे बोर्डाने 10वी 12वी परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बातमी ज्वलंत असतानाच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी माहिती हाती लागली आहे। फेब्रुवारी व मार्च महिन्यात 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या आहेत। यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन 10वी 12वीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली। यानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागले असून बोर्डाने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे निकाल मे महिन्यातच लागणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे। 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीचा निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे। तर बघा, आता निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे त्याच्याविषयी अपडेट आहे। तर बघा, या तारखेला लागणार निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतलेल्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे। 12वी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10वीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्ह आहेत। बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे। असा पहा निकाल। विद्यार्थी 10वी आणि 12वीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते। विद्यार्थी mahaccboard.in आणि maharesult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात। निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे। तर बघा, 12वीचा निकाल 20 मे रोजी तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे। महाराष्ट्र बोर्डाचे याच्यावरती बारीक लक्ष आहे। अजून एक न्यूज आहे, तर या ठिकाणी सुद्धा असं म्हटलेलं आहे, या न्यूज मध्ये बघू शकता मित्रांनो, 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल 4थ्या आठवड्यात जाहीर होणार आहे। तर बघा, 12वीचा निकाल मित्रांनो 20 मे तारीख लक्षामध्ये ठेवा आणि 10वीचा निकालवाले जेवढे पण विद्यार्थी आहेत 10वी मधील विद्यार्थी, त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट येणार आहे। आणि आता बोर्डाने एक तुमच्यासाठी सूचना दिलेली आहे, ती बघा, सर्व विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता 10वी व 12वीच्या 2024च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत। तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। निकालाच्या तारखा राज्य मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येतील। mahaccboard.in ही ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे। या वेबसाईट वरतीच तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल ज्यावेळेस तारीख येईल मित्रांनो, त्यावेळेस या ठिकाणी नवीनतम सूचनाचा एक फोल्डर आहे किंवा एक टॅब आहे, या ठिकाणी मित्रांनो त्या संदर्भात अपडेट येईल। ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर भेटेल। त्यामुळे मित्रांनो, आपला हा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण की YouTubeच्याही अगोदर आपण सर्व अपडेट या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।